Hello, welcome to my channel Easy English Grammar. Today we will discuss present perfect tense. Present perfect tense describes the action started in the past and has continued to the present. म्हणजेच काय तर भूतकाळात सुरू झालेली आणि वर्तमान काळापर्यंत चालू असलेली क्रिया किंवा अशी क्रिया जी भूतकाळात घडलेली आहे पण तिचा परिणाम वर्तमान काळातही दिसून येतो. For example, I have completed my homework. She has finished her project, etc. म्हणजे हे दर्शविण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. आता इथं पूर्ण चार्ट दिलेला आहे बघा. सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर, फर्स्ट पर्सन आय, प्लुरल नंबर वी, मी आम्ही. सिंगुलर नंबर सेकंड पर्सन यू, प्लुरल नंबर यू, तू तुम्ही. थर्ड पर्सन सिंगुलर नंबर ही सी इट, तो ती ते, आणि प्लुरल नंबर दे म्हणजे ते त्या ती. ही सी इटचा अनेक वचन दे. आता हा पूर्ण इथं चार्ट तुमच्या समोर मांडलेला आहे. परफेक्ट प्रेझेंट टेन्स आपण जेव्हा तयार करतो किंवा त्यातलं वाक्य ओळखायचं कसं तर ह्यावची रूप असतात. ह्याव हे काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. ह्यावची रूपं असतात आणि V3 म्हणजे क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल, क्रियापदाचं तिसरं रूप असतं. तेव्हा ओळखायचं की हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. समजलं? आता ह्यावचं रूप आपण वापरत असताना बघा, ह्याव हे काय आहे तर मेन वर्ब पण आहे आणि हेल्पिंग वर्ब पण आहे. ह्याव हे काय आहे तर मेन वर्ब पण आहे आणि हेल्पिंग वर्ब पण आहे. आता मेन वर्ब म्हणून त्याचा कुठं वापर केला जातो तर मालकीचे असणे, माझे आहे, तिचे आहे, तिझे आहेत हे सांगण्यासाठी केला जातो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव न्यू पर्स, शी हॅज कर्ली हेअर, ही हॅज न्यू कार म्हणजे त्याची कार, तिचे कर्ली केस हे सांगण्यासाठी हॅवचा वापर केला जातो. आता आपण जे आत्ता वाक्य सांगितले, I have new purse, she has curly hairs, he has new car, तर इथं ह्या वाक्यात ह्याव हे काय करतं तर मेन वर्बचं काम करतं म्हणजे मूळ क्रियापदाचं काम करतो इथं. पण आपण जो टेन्स शिकणार आहे त्यात तो त्या वाक्यामध्ये ह्याव हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून काम करणार आहे. ओके, मग आता आपण समजावून घेऊया हा टेन्स कसा तयार होतो. आता प्रथम सब्जेक्ट रचना कशी असते बघा. सब्जेक्ट, त्यानंतर आता हा प्रेझेंट टेन्स आहे. आपण ह्याव हे हेल्पिंग वर्ब म्हणून वापरले. हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलं तर त्याचा बेस फॉर्म असतो, त्यानंतर पास्ट टेन्स असतो, त्याचबरोबर त्याचं भविष्यकाळी रूप पण असतं. म्हणजे ह्याव हे जर आपण सहाय्यकारी क्रियापद घेतलं तर त्याचं वर्तमान काळी रूप हॅव हॅज. हॅव हॅज का तर हा प्रेझेंट टेन्स आहे. हॅव हॅज प्लस V3 यालाच आपण क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल म्हणूया, क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. ही झाली रचना कशाची? प्रेझेंट परफेक्ट टेन्सची. बघा इथं सब्जेक्ट हॅव हॅज, V3 आणि ऑब्जेक्ट. ही झाली परफेक्ट प्रेझेंट टेन्सची रचना. आता इथं बघा, आय हॅव, वी हॅव, यू हॅव, यू हॅव, ही सी इट हॅज. नेहमी लक्षात ठेवायचं थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर. कोण आहे थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर तर ही, सी आणि इट. ही कोण आहे तर पुरुषवाचक आहे. हिच्या ऐवजी तुम्ही नाव पण घेऊ शकता, गोपाल, सुनील. सी स्त्रीवाचक, तनिष्का, अनिता. इट स्त्रीवाचक, पुरुषवाचक एक वचन सोडून राहिलेले नॉन लिव्हिंग थिंग्स, बर्ड्स, ॲनिमल्स एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल, पॅरट, पिकॉक, ट्री एक्सेट्रा. आणि ह्या सर्वांचं अनेक वचन दे. ओके, आता मग हा जो थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे
त्यालाच फक्त काय लागतं, हॅज हे सहाय्यकारी क्रियापद लागतं. समजलं? थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर कोण, तर ही, सी, इट. या थर्ड पर्सन सिंग्युलर नंबरला फक्त हॅवचं हॅज हे वर्तमानकाळी रूप लागतं. त्यानंतर V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट. समजलं? आपण कोणत्याही टेन्सचं वाक्य घ्या, बघा तुम्ही, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मध्ये किंवा रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स असेल त्यामध्ये कधीच बदल होत नाही. मग बदल कुठं होतो, तर फक्त सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापद. क्रियापदात बदल होतो, सहाय्यकारी क्रियापदात बदल होतो. जसा टेन्स असेल त्याप्रमाणे बदल होतो. पण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट कधीही बदलत नाही जेव्हा आपण वेगवेगळ्या टेन्समध्ये वाक्य तयार करतो तेव्हा. समजलं? ओके. आता हॅव आणि हॅज कुठं वापरायचं ते पण तुमच्या लक्षात आलं. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, यू हॅव, ही, सी, इट, हॅज आणि दे हॅव. फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर नंबरला हॅज वापरायचं, बाकी सर्व ठिकाणी हॅव वापरायचं. ओके. आता ही जी सर्व वाक्य दिलेली आहेत बोर्डवरती सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर सह, आता ह्याच वाक्याचं आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स पण शिकायचं आहे. निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना काय करायचं, तर फक्त हॅवच्या रूपानंतर किंवा हेल्पिंग वर्ब नंतर म्हणा, हेल्पिंग वर्ब नंतर आपल्याला नॉट वापरायचं, आपलं निगेटिव्ह सेंटेन्स तयार होणार. आता कोणतं हेल्पिंग वर्ब आहे इथं, तर हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे. मग मी निगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार करणार, आय हॅव नॉट इटन लंच, वी हॅव नॉट इटन लंच, you have not eaten lunch, you have not eaten lunch, he, she, it has not eaten lunch and they have not eaten lunch. काय केलं आपण तयार, इथं निगेटिव्ह सेंटेन्स तयार केले की ज्याचं मीनिंग निगेटिव्ह आहे. हे जर वाक्य बघितलं आपण, आय हॅव इटन लंच, इट इज अन अफर्मेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे हे होकारार्थी वाक्य झालं. आपण त्यात नॉट वापरलं की ते काय झालं, निगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे नकारार्थी वाक्य आपलं इथं तयार झालं. आता हे वाक्य वाचत असताना आय हॅवंट इटन लंच असं वाचलं तरी सुद्धा बरोबर आहे. म्हणजे काय केलं इथं आपण, हॅव नॉटचा शॉर्ट फॉर्म वापरला. कोणता, हॅवंट. I haven't eaten lunch, we haven't, you haven't, you haven't. आता इथं has not आहे, मग has not चा शॉर्ट फॉर्म काय होतो, hasn't. He hasn't, she hasn't, it hasn't eaten lunch and they haven't eaten lunch. काय झाले आपले सगळे इथं निगेटिव्ह सेंटेन्स तयार झाले. समजलं? आता निगेटिव्ह सेंटेन्स नंतर आपण याचा व्हर्बल क्वेश्चन करायचा किंवा त्याला आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणूया, प्रश्नार्थक वाक्य. व्हर्बल क्वेश्चन किंवा एस नो टाईप क्वेश्चन की ज्याचं उत्तर एस किंवा नो मध्ये असतं, असा क्वेश्चन आपल्याला आता तयार करायचे. हेल्पिंग वर्ब जर वाक्यात असेल तर ते फक्त वाक्याच्या पुढे घेतलं की काय होतं, क्वेश्चन तयार होतो. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स किंवा व्हर्बल क्वेश्चन तयार होतो. बघा किती सोपं आहे. काय करतोय आपण इथं, फक्त ह्या वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरलंय आपण, हा काळ दर्शवण्यासाठी हॅव वापरले, ते आपण फक्त काय करणार आहे, जस्ट वाक्याच्या सुरुवातीला घेणार आहोत. कळालं? नाव वी यूज हॅव बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. हॅव आय इटन लंच, काय केलं इथं, इथलं हे काढून टाकलं. काय झालं तयार, आपला व्हर्बल क्वेश्चन तयार झाला. आता पुढचं वाक्य बघा, वी हॅव इटन लंच, कोणतं सहाय्यकारी क्रियापद आहे इथं, हॅव. हॅव वी इटन लंच, have you eaten lunch, have you eaten lunch, you have,
हॅव यू इटन लंच. आता इथं हॅज आहे, मग हे काय करायचं आहे आपल्याला, राईट हेल्पिंग वर्ब बिगिनिंग ॲट द सेंटेन्स. हॅज ही हॅज इट इटन लंच, हॅव दे इटन लंच. काय तयार झाले सगळे आपले वर्बल क्वेश्चन तयार झाले. हॅव आय इटन लंच, येस ऑर नो. तिच्याचं उत्तर कशात असतं, येस किंवा नो मध्ये असते. समजलं. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर त्याचा प्रथम सेंटेन्स फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. सब्जेक्ट हॅव हॅज, क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल त्यालाच आपण V3 म्हणतो, आणि ऑब्जेक्ट. आता हे झालं अफर्मेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह करत असताना काय करायचं, तर जे सहाय्यकारी क्रियापद आपण त्या वाक्यात वापरलेलं आहे हॅव, त्यानंतर नॉट वापरायचं, वाक्य निगेटिव्ह करायचं. त्यानंतर प्रश्नार्थक वाक्य कसं तयार करायचं किंवा वर्बल क्वेश्चन, तर जस्ट हेल्पिंग वर्ब वाक्याच्या बिगिनिंगला लिहायचं आणि तुमचा क्वेश्चन तयार झाला. तिच्याचं उत्तर येस किंवा नो मध्ये असतं. कळालं. तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके.